जय हिंद मित्रांनो. तर तुम्ही थंबनेल हा बघितला असेल. पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलणार का? 6 जूनला SRPF बलगड क्रमांक 10 सोलापूर SRPFचं याचं ग्राउंड जे आहे ते 6 तारखेला होणार आहे म्हणून एक परिपत्र आलं होतं. यावरती मी मागचा एक व्हिडिओ बनवला होता. बाकीच्या कोणत्याच जिल्ह्याचं अजूनपर्यंत काय नवीन अपडेट आलेली नाही आहे, पण SRPF बद्दलची जी माहिती आली होती ती तुमच्या संग मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर आता नक्की काय झालं, तर आज 31 तारीख आहे, 31/5/2024 म्हणजे आज 31 मे आहे आणि इथून पुढे 6 दिवसावरती SRPFचं ग्राउंड असणार आहे असे परिपत्रकमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. असं आलं होतं. तर आता विषय असा आहे मित्रांनो की अजूनपर्यंत मुलांचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे. हॉल तिकीट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. साधारण बघा, कुठलीही भरती असेल तर त्या भरतीमध्ये हॉल तिकीट हे 8-10 दिवस अगोदर मिळालं पाहिजे, मिळतं आणि पोरांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जातो. ह्याच्यामागचं हे कारण आहे की बाबा धावपळीच्या ह्याच्यात काही चुका होऊ नयेत, यामुळे 8-10 दिवस अगोदर 4-5 दिवस अगोदर हॉल तिकीट मिळतं. पण आता आज 31 तारीख आहे, अजूनपर्यंत जर काय मुलांना हॉल तिकीट मिळालेलं नाही आहे, तर याचा अर्थ असा आहे का भरती 6 तारखेला ग्राउंड जे आहे ते होणारच नाही. तर असं काही नाही आहे. मागच्या 2021-22ची जी भरती झाली त्या भरतीमध्ये बऱ्याच मुलांना 2-3 दिवसा अगोदर पण हॉल तिकीट मिळालेलं आहे. पण 2013 पासूनचा मी 2013ची माझी भरती आहे, तेव्हापासूनचे मी भरत्या बघतोय आणि त्याच्या अगोदरची पण भरती बघितलेली आहे. हॉल तिकीट हे 4-5 दिवस अगोदर मिळत असतं, वेळ मिळतो. आता ह्यामध्ये पॉईंट असा आहे मित्रांनो, यामध्ये असा आहे की बाबा आज 31 तारीख आहे, 6 तारखेला ग्राउंड आहे असं सांगितले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाची गोष्ट सगळ्यांचं लक्ष लागून जे राहिलेलं आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचा 4 तारखेचा निकाल. म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल असणार आहे. आता 4 तारखेला एवढी मोठी गोष्ट आहे आणि लगेच 6 तारखेला SRPF बलगड क्रमांक 10चं ग्राउंड होईल का, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे वयवाढीसाठी जो निकाल राखून आहे तो 13 जूनला आहे. म्हणजे त्यावरती जो निकाल देणार आहे तो 13 तारखेला देणार आहे. मग आता 13 तारखेचा निकाल झाल्यानंतर मुलांना चित्र बरंच क्लिअर होणार की वयवाढ होणार का आहे असंच राहणार. मग ह्याच्या अगोदर भरती प्रक्रिया फक्त सोलापूरची घेणार का, हा पण खूप मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, भरती प्रक्रिया 2024 SRPFचं 6 तारखेला ग्राउंड आहे असं सांगितलं आहे, ते होईल का नाही यावरती माझा वैयक्तिक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण अजून 31 आज तारीख आहे, अजून कुठलीही अपडेट नाही की हॉल तिकीट केव्हा देणार, तेव्हा देणार, पाठवणार, करणार, काहीच नाही, अजूनपर्यंत मिळालं नाही. आणि 4 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे लोकसभेचा. हा खूप मोठा मुद्दा आहे, हा खूप मोठा पॉईंट आहे ज्यामध्ये खूप सगळी यंत्रणा, जी पोलीस यंत्रणा आहे, कारण एखादी भरती प्रक्रिया राबवायची म्हटली तर पोलीस यंत्रणा ही खूप लागत असते. तसंच लोकसभा निवडणूक जे आहे ह्याच्यासाठी जो निकाल आहे, निकालासाठी जी पोलीस यंत्रणा जी आहे ही पूर्ण बिझी असणार आहे. म्हणजे आदल्या 1-2 दिवसापासूनच पूर्णपणे बिझी असणार आहे. मग कसं 6 तारखेला ग्राउंड होईल, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. वयवाढीचा जो निकाल 13 तारखेला आहे तो पण महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे मित्रांनो, असं काय नाही, 1-2 दिवस अगोदर जरी हॉल तिकीट आलं किंवा 3-4 तारखेला आलं तरी पण वेल अँड गुडच आहे. भरती प्रक्रिया सुरू होईल, मुहूर्त लागेल, काहीतरी होईल. पण हा मोठा प्रश्नचिन्ह आहे की भरती प्रक्रिया 6 तारखेला नक्कीच सुरू होईल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद.